श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आपल्याला जर का आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त आणि मोठे दुःख जर कोण देत असेल तर ते आपले विचार असतात. आपले विचारच आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी घडवत असतात. आपले विचारच असतात जे आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगत असतात. आपले विचारच चांगल्या आणि वाईट गोष्टी घडवत असतात. आपल्या विचारांमुळेच आपल्याला आपल्या आयुष्यात काही दुःखांना तर काही ठिकाणी सुखाला सामोरे जावं लागते. आपले विचारच आपल्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी या घडवत असतं. आपण जसा विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. आपल्या आयुष्य हे तसेच घडत असते. जो व्यक्ती हा चांगला विचार करतो त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी या चांगल्याच घडतात. जो व्यक्ती हा नकारात्मक विचार करतो त्याच्या आयुष्यात देखील तसाच नकारात्मक गोष्टी या घडू लागतात. लक्षात ठेवा, आपण जसे विचार करतो तसे घडतो. त्यामुळे आपण काय विचार करतो याला खूप महत्त्व आहे. असा व्यक्ती चांगल्या गोष्टींमध्ये लक्षात ठेवा. जो व्यक्ती नकारात्मक विचार करतो त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी या नकारात्मक घडू लागतात. कालांतराने त्याला चांगल्या गोष्टींमध्ये नकारात्मकता दिसू लागते. असा व्यक्ती हा चिडचिडा होऊन जातो. तो आयुष्यात काही चांगली गोष्ट करू शकत नाही. या उलट जो व्यक्ती सकारात्मक विचार करतो तो अडचणींमध्येही सकारात्मक विचार करत राहतो. तो संकटांवर मात करून पुढे जात असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी या चांगल्याच घडतात. त्यामुळे तुम्हीही नेहमी लक्षात ठेवा, विचार करताना नेहमी चांगलाच विचार करत चला. आपल्या चांगल्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणा. चांगले विचारच आपल्याला दुःखातून सुखात जाण्याची प्रेरणा देतात. यातूनच आपण संकटांवरती मार्ग काढू शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये समाधानी राहायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. लक्षात ठेवा, आपण ज्याच्याकडून जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून आपल्याला त्रासही तेवढाच जास्त भेटतो, दुःख जास्त मिळते. ज्याच्याकडून कमी अपेक्षा असतात त्याच्याकडून जास्त दुःख भेटत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये जर का तुम्हाला समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण जास्त अपेक्षा असल्यावर त्राससुद्धा आपल्याला जास्तच होतो. आम्हाला माहीत आहे, तुम्हालासुद्धा आयुष्यात असे अनुभव आले आहेत. तुम्ही ज्यांच्याकडून तुमच्या संकटाच्या काळामध्ये आधाराने आपला म्हणून अपेक्षा ठेवला आहात त्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला आहे. त्या व्यक्तीनेच तुमचा विश्वासघात केला आहे, तुम्हाला फसवलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, इथून पुढे कोणाकडूनही जास्त अपेक्षा या ठेवू नकात. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो. तो सर्व त्या स्वतःसाठी करत असतो. तुमचे मन खूप भावनिक आहे. तुमच्या मनाला लोकांवरती होणारा अन्याय, त्रास सहन होत नाही. दुसऱ्याला झालेला त्रास तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही स्वतः कधी मुद्दाम इतर कोणालाच त्रास देत नाहीत. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतात तुम्ही त्या व्यक्तींच्या वाईट काळात त्यांनाही मदत करता. तुमचे मन खूप साफ आहे. तुमच्या मनाला दुःख आणि अन्याय हा सहन होत नाही. याचाच फायदा लोक घेतात. ते तुमच्या चांगल्या मनाचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला पुन्हा त्रास देतात. तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. त्यांना तुमच्या आयुष्यात तुम्ही ठेवले नाही पाहिजे. त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर केले पाहिजे. यातूनच तुम्ही तुमचे सुखी शांत जीवन जगू शकता. नाहीतर हे लोक तुम्हाला खूप त्रास देतील. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जिंकणे म्हणजेच प्रत्येक गोष्ट प्रथम येणे असे नाही. मला हवी असलेली एखादी गोष्ट मी मिळवली म्हणजेच मी जिंकलो, किंवा एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणजे मी हरलो असे होत नाही. माझ्या मनासारखे घडले म्हणजे मी जिंकलो आणि मनाविरुद्ध झाले म्हणजे मी हरलो असे कधीच होत नाही. एखादी गोष्ट किंवा एखादे काम हे आधीपेक्षा चांगले केले यालासुद्धा जिंकणेच म्हणतात. एखाद्या परीक्षेत जर का माझा दुसरा क्रमांक आला पण प्रथम क्रमांक नाही आला म्हणजे मी हरलो असे होत नाही. या उलट तुम्ही बाकीच्यांना हरवून दुसऱ्या क्रमांकावर आलात यालासुद्धा जिंकणे, यश मिळवणे असेच म्हणतात. तुम्हाला जेवढे लागते तेवढेच घेऊन बाकीचे दुसऱ्याला देणे
ही आपली संस्कृती आहे. ताटात अर्धी भाकर असताना त्यातीलही अर्धी एखाद्याला उपाशील असणाऱ्याला देणे ही आपली संस्कृती आहे. या उलट पोटभर जेवण झाले असूनही सगळं काही मलाच पाहिजे ही विकृती आहे. तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्व नाही आहे, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा व्यक्ती स्वतः आयुष्यामध्ये कधीही दुःखी राहत नाही. आपल्या आनंदात जर आपला शत्रूही सोबत असतो, पण नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आनंदात आपला शत्रूही आपल्यासोबत असतो, पण जो व्यक्ती आपल्या दुःखातही तेवढ्याच ताकदीने आपल्या सोबत उभा असतो, आपल्या पाठिंबा आपल्याला तो पाठिंबा देत असतो, आपल्याला मदत करत असतो, तो खरा मित्र असतो. मैत्री ही निस्वार्थ अशीच असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही लोभ हा असता कामा नये. याच्याशी मैत्री करून मला असा लाभ होईल, याच्याशी मैत्री करून असा लाभ होणार नाही, किंवा याचा मला असा फायदा होईल, याचा मला असा फायदा होणार नाही, अशी मैत्री कधीच करू नये. फायदा आणि तोट्यासाठी केलेली मैत्री ही मैत्री नसते, तर तो व्यवहार असतो. आणि मैत्री हा काही व्यवहार नाही की व्यवहार झाला की संपला, मैत्री संपली. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असली पाहिजे. मैत्री ही भक्कम आधाराची असली पाहिजे. माझ्या मित्राला माझी गरज आहे, त्यामुळे कोणी काहीही बोललं तरी मी त्याच्याबरोबर कायम सोबत उभं राहील. दुसरे लोक काहीही बोलू देत, कितीही मला नावं ठेवू देत, कितीही त्रास देऊ देत, पण मला माहिती आहे माझा मित्र बरोबर आहे आणि त्याला माझी गरज आहे, तर मी त्यासोबत भक्कमपणे उभे राहील. भलेही मला कितीही त्याचा त्रास होऊ द्या, पण मी त्याच्यासोबत उभे राहणार म्हणजे राहणारच. याला खरी मैत्री म्हणतात. त्यामुळेच नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात चांगला मित्र आणि त्याची मैत्री असणं हे खूप महत्त्वाचे आहे. मैत्री ही स्वच्छ व निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी असली पाहिजे. चांगली मैत्री ही नेहमी जपली पाहिजे. चांगली मैत्री हीच आपल्या जीवनातील आनंदाचा ठेवा असतो. आयुष्याच्या दुःखावरती मैत्रीच्या अमृताचा एक थेंबही पुरेसा असतो. चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर आपल्या वाईट काळात देखील आपला हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय. आपल्या चांगल्या काळात तर सर्वच लोक आपल्यासोबत असतात, सर्वच लोक आपल्या पाठीशी असतात, पण आपल्या वाईट काळात देखील जो व्यक्ती आपल्यासोबत भक्कमपणे उभा आहे, आपल्याला मदत करत आहे, त्या बदल्यात त्याला काहीही नको आहे, आपल्यासोबत राहून तो आपली मदत करत आहे, आपल्याला संकटातून बाहेर काढण्याची तो धडपड करत आहे. भलेही आपल्याकडे त्याला देण्यासाठी आत्ता काही नसो, पण तरी देखील जर का तो व्यक्ती आपल्यासोबत निस्वार्थ भावनेने उभा आहे आणि तुमची तो त्याच मेहनतीने मदत करत आहे, तो खरा मित्र. असा मित्र तुम्ही ओळखायला शिका. खरा मित्र कोण आणि खोटा मित्र कोण हा तुम्ही फरक लवकर ओळखायला पाहिजे. अशी लोक जी निस्वार्थपणे तुमच्या सोबत असतात, तुमची मदत करत असतात, तुमच्या वाईट काळात देखील भक्कमपणे तुमच्यासोबत उभे असतात, अशा लोकांना तुम्ही आयुष्यभर जपत चाला. अशा लोकांना कधीही अंतर देऊ नका. अशी लोक हे खूप दुर्मिळ असतात. त्यामुळे अशा लोकांना तुमच्यापासून कधीही लांब जाऊन देऊ नका. यांना कायम तुमच्यासोबत ठेवा. आयुष्यात नक्कीच तुमची प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ.